छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत ज्या 300 पराक्रमी मराठा मावळ्यांनी आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या मराठी अस्मितेसाठी आणि येणाऱ्या हजारो पिढ्यांना स्वराज्याचा सूर्य दाखवण्यासाठी या घोडखिंडीच्या प्रत्येक दगडादगडावर आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. घोडखिंड म्हणजे केवळ कासारी नदीचे उगमस्थान नाही, तर 300 मराठा मावळ्यांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि बलिदानाची गंगोत्री आहे. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, बांदल सरदार आणि 300 वीर मराठा मावळे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी आणि प्रत्येक माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी हीच ती रक्तरंजित रणसंग्राम पावनखिंड. पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रामध्ये पन्हाळगड आणि विशाळगड यांच्या मार्गावर असलेली एक अवघड आणि अरुंद खिंड आहे. नमस्कार मंडळी, मी आदित्य कुलकर्णी आणि मी आज आलोय पावनखिंड पाहायला. पावनखिंडीमधील सगळी माहिती आणि पावनखिंडीमध्ये नक्की युद्ध कसं झालं हे सविस्तर तुम्हाला सांगायला, ही सविस्तर माहिती घ्यायला. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पावनखिंडीमध्ये जो रणसंग्राम झाला होता, जे युद्ध झालं होतं, जे 12 ते 13 हजार आदिलशाही आणि हबशी सैन्य विरुद्ध फक्त 300 मराठा सरदार यांच्यात जे युद्ध झालं होतं पावनखिंडीमध्ये, तर त्याची आपण माहिती घेणार आहोत. 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथेच गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, बांदल सरदार आणि मोजक्या 300 मावळ्यांनी ही खिंड अतिशय निकराने लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. यात बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, बांदल सरदार आणि 300 मराठा मावळे यांनी आदिलशाहीच्या 13,000 सैन्याविरुद्ध लढाई करून याच खिंडीमध्ये वीरमरण पत्करले. त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले गेले. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी जोहर हा वेढा मागे घेण्यास तयार नव्हता. याच कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीकडे तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. शिवरत्न शिवा काशीद या मावळ्याने छत्रपतींचा वेश धारण केला आणि सिद्दी जोहरच्या तळामध्ये तहाची बोलणी करण्यास महाराजांनी त्याला पाठवले. यामागचे कारण असे की सिद्दी जोहरला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवून छत्रपतींना पन्हाळगडावरून निसटण्यास पुरेसा अवधी मिळावा. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्दी जोहरने त्याच वेळी त्याला ठार केले. तोवर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या वाटेवर लागले होते. 2 उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की येथून एकाच वेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे. यामुळेच या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण आता पावनखिंडीमध्ये सध्या आपण आहोत आणि आपण मगाशी ते स्मारक पाहिलं आणि त्या स्मारकापासून पुढे आल्यानंतर पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला मुख्य खिंड पाहायला मिळते. माझ्या उजव्या साईडला खिंडीचा शेवटचं टोक लागतं, जिथं खिंड संपते आणि खिंडीतून वर जायला जो मार्ग आहे तो दिसतो आपल्याला. आणि माझ्या डाव्या बाजूला ही खिंडीची सुरुवात आहे. तिथून पुढं साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर ही खिंड आहे. आणि आता सध्या मी बरोबर खिंडीच्या मुख्य भागात आहे, जिथं तुम्ही म्हणू शकाल की इथं लढाई झाली होती. 300 मावळे आणि 10,000 मुघल सैनिक, तर ती ह्याच खिंडीमध्ये होती. तर ही जी खिंड आहे ह्या पावनखिंडीच्या प्रत्येक दगडामध्ये त्या 300 मावळ्यांचा जो रक्ताचा अभिषेक झाला होता स्वराज्यासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडापर्यंत पोहोचण्यासाठी जी लढाई झाली होती, त्या लढाईची साक्षीदार ही आपली
पावनखिंड आहे. जेव्हा तुम्ही वरून खाली येता तर त्या बाजूला तुम्हाला चप्पल बूट हे काढायला लागतात आणि ह्या खिंडीमध्ये चप्पल किंवा बूट अलाउड नाही आहेत आणि नसलेच पाहिजेत खरं तर, कारण की ह्या खिंडीच्या प्रत्येक दगडावरती त्या 300 मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक झाला आहे. त्या 300 मावळ्यांचं फार मोठं बलिदान आहे. तर ह्या दगडावर पाय ठेवताना प्रत्येकानं हे चप्पल म्हणा किंवा बूट म्हणा हे काढूनच पाय ठेवले पाहिजेत. माझी डावी साईड आहे ही जी वाट आहे ती खिंडीची सुरुवातीची वाट आहे. इथून सुरुवात होते आणि ह्या बाजूला बरोबर त्या जी मोठी मोठी दगडं आहे त्या पाठीमागं खिंड संपते आणि तिथून पुढे वरती जायची वाट आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्दी जोहरने त्याचा जावई सिद्दी मसूद याला छत्रपतींच्या मागावर पाठवले. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीमध्येच गाठले. अशा वेळी बाजीप्रभू देशपांड्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही विशाळगडावर पोहोचून तोफांचे 5 बार करा, तोपर्यंत हा गनीम आम्ही ह्याच खिंडीमध्ये थोपवून ठेवतो असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी सिद्दी मसूदच्या सैनिकांची कत्तल करण्यास सुरुवात केली. आता मी पावनखिंडीमध्ये एका ठिकाणी आहे. आत्तापर्यंत मी अर्धा किलोमीटर चाललोय पावनखिंडीमध्ये, म्हणजे शेवटच्या टोकापासून ते इथंपर्यंत. अजून मला वाटतं इथून एक 1 ते 1.5 किलोमीटर खिंड असेल अंदाजे. तर ही खिंड जी आहे किंवा या खिंडीतली वाट जी आहे ती एकदम निमुळती आहे. ही जी वाट आहे त्याचा अंदाजे एक 15 फुटी किंवा 10 ते 15 फूट एवढ्या लांबीची वाट असेल, ज्या वाटेमधून एकाच वेळी जास्तीत जास्त 4 ते 5 जण एकदम येतील. इथून सरळ आलोय आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं अजून एक वळण पाहायला मिळतं. ह्या खिंडीचा जो मार्ग आहे ना जास्त वळणाचा असा मार्ग आहे. आत्तापर्यंत खिंडीच्या शेवटच्या टोकापासून ते इथंपर्यंत येताना जवळजवळ 3 ते 4 वळणं आहेत. आता इथून हा मार्ग सरळ गेलाय. शरीरावर असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, बांदल सरदार आणि 300 वीर मराठा मावळे यांनी मोठा पराक्रम गाजविला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 मावळे कामी आले, तर सिद्दी मसूदचे 3000 ते 4000 सैनिक मारले गेले. बाजीप्रभू देशपांडे व इतर मावळ्यांचा पराक्रमाने घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली. आपण आता खिंडीचं जे शेवटचं टोक होतं तिथून आपण पुढे येऊन जवळजवळ खिंडीच्या एका अर्धा ते 1 किलोमीटर पुढे गेलो. तिथं आपण पाहिलं की खिंडीचा जो पूर्ण रस्ता होता तो वळणावळणाचा रस्ता होता. पूर्ण या दोन्ही साईडला मोठी दगडी होती आणि जो मार्ग आहे खिंडीतला येण्याचा तो जवळजवळ 10 ते 12 फूट. आता जसं जसं आपण पुढे जातो तसा तो मार्ग कमी होतो, निमुळती वाट होते. आता मगाशी जवळजवळ 15 फुटी लांबीची वाट होती, आता तीच आता जवळजवळ 10 फूट झालेली आहे. आता इथून पुढे आपण जेव्हा पुढे जातो हळूहळू कमी होते वाट. आता जे युद्ध झालं होतं पावनखिंडीमधलं तर ते कसं झालं होतं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता ही जी खिंड आहे या खिंडीची जी वाट आहे ती पूर्णपणे निमुळते येते आणि त्या खिंडीचे तोंड आहे म्हणजे त्या साईडचं जे पहिलं तोंड आहे तर ते तोंड जरा मोठं आहे आणि त्या तोंडाला जवळजवळ 100 मावळे, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरून निघाले होते 600 मावळे घेऊन, तर तेव्हा ते त्यातले 300 मावळे ह्याच खिंडीमध्ये होते. 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांचे काही सरदार हे आणि बाकीचे ते 300 मावळे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर विशाळगडावर पोहोचले होते. त्यातले जे 300 मावळे होते जे बांदल सैनिक आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबरोबर जे राहणार होते इथं, तर त्या 300 मावळ्यातले जे 100 पहिले मावळे होते ते खिंडीच्या बरोबर सुरुवातीला डोकावला होते. तर ती 100ची फळी होती. त्या 100च्या फळीनंतर जे 50 जे मावळे होते ते दुसरी फळी होती. पहिल्या 100ची फळी, नंतर 50ची फळी आणि त्याच्यानंतर खिंडीमधला जो सगळ्यात उंचाला भाग होता तर त्या उंची भागावर बाजीप्रभू देशपांडे हे होते आणि त्यांच्या मागे ह्या 3 फळ्यांमधून जर कोणी सुटून गेला तर त्यानंतर 50 मावळ्यांची पुन्हा एक फळी होती आणि राखीव 100ची फौज शेवटच्या टोकाला ठेवली होती. तर ह्या प्रकारचं किंवा ह्या रचनेचं हे असं युद्ध झालं होतं. आता आपण खिंडीचं सुरुवातीचं टोक पाहिलं, आता आपण शेवटचं टोक पाहणार आहोत जिथं खिंड संपते ऍक्च्युली आणि खिंडीतून वर जाण्यासाठी एक दगडी मार्ग लागतो जो की पूर्णपणे खडा चढ आहे. ज्या चढावरून आपण आता पायऱ्यावरून जे आपण खाली आलो तर तोच मार्ग आहे आणि त्याबरोबर खिंडीच्या शेवटच्या टोकाला एक शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली आणि म्हणूनच तिचे नाव पावनखिंड असे झाले.
बाजी, फुलाजी, बांदल सरदार आणि पराक्रमी 300 मावळे यांच्या बलिदानाची साक्ष पावनखिंड आजही आपल्याला देते. बाजी, फुलाजी या बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी आजही विशाळगडावर आपल्याला पाहायला मिळते.